नमस्कार. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनस्वी स्वागत. सध्या आज सोशल मीडियावरती एक बातमी पुन्हा नवीन नाहीये, ती पुन्हा एकदा जोरात व्हायरल होते आणि त्या गोष्टीची चर्चा होते. ती म्हणजे अजित पवार मुख्यमंत्री होणार आणि देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार. ह्या चर्चा जरी नवीन नसल्या तरी पुन्हा पुन्हा होताना दिसतायत. आणि ह्या चर्चेचं कारण आज ठरलेले आहेत ते म्हणजे नांदेडचे भास्करराव पाटील खतगावकर. आता भास्करराव पाटील खतगावकर यांनी भाकीत केलं की त्यांना काही गोष्टी कळतात, त्यांना काही गोष्टी ते बोलतात ते खऱ्या होतात. ऍक्च्युली तसं नसतं, पण ते भावनेच्या भरामध्ये कदाचित बोलले असतील किंवा कदाचित असा योगायोग समजू शकतो की त्यांनी बोललेल्या गोष्टी खऱ्या झाल्या असतील. म्हणजे ह्याचा अर्थ मला हे म्हणायचं नाही की अजितदादा मुख्यमंत्री होणार नाही, पण असं जर झालं असतं तर मुळामध्ये भास्करराव पाटील खतगावकर हेच माग राहिले नसते. त्याच्या मागचं कारण म्हणजे भास्करराव पाटील खतगावकर हे नांदेडमधलं एक प्रतिष्ठित नाव होतं. पण आता त्यानंतर बरेचसे नेते पुढे आलेले आहेत आणि त्यामध्ये लिडिंग मध्ये आता सध्या आहेत ते प्रताप पाटील चिखलीकर नांदेडमधून. भास्करराव पाटील खतगावकर अशोकराव चव्हाण यांचे मेव्हणे पाहुणे आहेत. त्यांनी 3 वेळा लोकसभा गाजवली, 3 वेळा ते विधानसभेवरती पण गेलेले आहेत. म्हणजे त्यांची अशी मोठी कारकीर्द राहिलेली आहे. आणि त्यांनी जरी काँग्रेसमधून सुरुवात केली असली तरी त्यांनी मध्यंतरी अशोकराव सोबत बीजेपी, त्याच्यानंतर पुन्हा काँग्रेस आणि आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षामध्ये आहेत. आणि आज अजित पवार हे नांदेड दौऱ्यावरती असताना भास्करराव पाटील खतगावकर यांना अजित पवार म्हणजे त्यांनी ते स्टेटमेंट केलं. म्हणजे अनेक कार्यकर्त्यांनी याच्या अगोदर केलेलं होतं, बॅनरबाजी पण झालेली होती, पण भास्करराव पाटील खतगावकरांनी केल्याने आणि हा जुना जाणता नेता असल्यामुळे याची थोडी चर्चा होताना दिसते. पण आता यांनी असं भाकीत केलं की देवेंद्र फडणवीस हे केंद्रात जातील 1-1.5 वर्षानंतर आणि महाराष्ट्राची जी कमान आहे ते ती पुन्हा म्हणजे जसं पहिलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना केलं तसं बीजेपी पुन्हा आता बीजेपी व्यतिरिक्त म्हणजे राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करेल आणि पहिला सत्कार भास्करराव पाटील खतगावकर अजित पवारांचा करणार असं चित्र त्यांनी उभा केलं. ऐकण्यासाठी खूप छान वाटतं आणि अजित पवार यांचं त्यांनी कौतुक पण केलं आणि ते कौतुकास्पद आहेत पण आणि कौतुकाला पात्र पण आहेत. कारण त्यांची शैली किंवा त्यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांची बोलण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्वाचं लोकांना न्याय देण्याची पद्धत ही अजित पवार यांची खरोखर कौतुकास्पद आहे. आणि त्यांचे 16-17 तास 15 तास जे काही काम करण्याची शैली आहे ती खूप कौतुकास्पद आहे. सकाळी 6 वाजता उठून कामाला लागणारा माणूस स्वतः त्या गोष्टीचा मी अनुभव घेतलेला आहे एकदा. पण ह्या सगळ्या गोष्टी ठीक असताना आता माझ्या मनामध्ये एक प्रश्न पुन्हा पडतो की जर अजित पवार यांना मुख्यमंत्री करायला ज्यावेळेस जरा समजा असं आपण गृहीत धरू भास्करराव पाटील म्हणतायत तसं झालं, देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये घेतलं 1.5 वर्षानंतर, तसं होणार नाही. आता मध्ये डिस्टर्बन्स काही करणार नाहीत ते लोक आणि तसं जर केलं तर हे महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा विस्कळीत होऊ शकतं. त्यामुळे तसं होईल अशी शक्यता आणि संभावना फार कमी आहे. नेक्स्ट टर्म मध्ये काही होऊ शकतं बदल, पण आता मध्यंतरी बदल होईल काही ही फार कमी शक्यता आहे. आणि जर देवेंद्र फडणवीस यांना केंद्रामध्ये घेतील तर कशावरती घेतील, कोणत्या ह्याच्यावरती घेतील हा पण तेवढाच मोठा प्रश्न आहे. आता देवेंद्र फडणवीस म्हणजे ते काय असे फार चिल्लर नेते पण नाहीत, ते बीजेपी मधल्या भारतामधल्या 10 नेत्यामध्ये त्यांचं नाव येतं. त्यामुळे त्यांना त्या लेवलचं पदही तिथं केंद्रामध्ये देणं तेवढंच महत्वाचं आहे. आणि ते कोणती जबाबदारी त्यांना केंद्रामध्ये मिळेल आणि मग इथली महाराष्ट्रातली जागा रिकामी होईल आणि त्या ठिकाणी शिंदे ऐकतील का, सगळ्यात मोठा प्रश्न की शिंदे ऐकतील का आणि शिंदे अजितदादांना मुख्यमंत्री होऊ देतील का हा पण तितकाच मोठा प्रश्न आहे. तर एकंदरीत भास्करराव पाटील खतगावकर यांनी जे आज स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्या स्टेटमेंटची चर्चा होते, मला तर असं वैयक्तिक माझं मत आहे की सध्या हा टर्म तर दादांना वाटच पाहावी लागेल अशी शक्यता दाट आहे. कारण दादापेक्षा जास्त शिंदे यांचे आमदार आहेत आणि जरी करता यदा कदाचित ह्याच टर्मला म्हणजे ह्याच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होण्याच्याच टाइमला शिंदे नाराज होते.
जर दादाला मुख्यमंत्री करणार इथपर्यंत जर विषय गेला तर शिंदे किती नाराज होतील हे विचार करण्याच्या बाहेरची गोष्ट आहे. त्यामुळे तुर्तास ह्या चर्चेला पूर्णविराम दिलेलाच बरा असं मला वाटतं. महायुतीमध्ये जे काही चाललंय ते सगळं व्यवस्थित चाललंय. त्यामुळे पुन्हा ही महायुतीचं बिघडवण्याचं काम काही नेत्यांनी केलं तर हे कदाचित हे अवघड गणित होईल. पुन्हा शिंदे गावी जातील म्हणून ते पुन्हा गडबड होईल. तर हे सगळं एकंदरीत पाहता तुमचं काय मत आहे? दादा मुख्यमंत्री व्हावे हे प्रत्येक महाराष्ट्रामधल्या माणसाचं मत आहे, त्यांच्या कार्यकर्त्याचं मत आहे. पण तसे राजकीय गणित जुळतील का? आणि अजित पवार येणाऱ्या काळामध्ये खरोखर मुख्यमंत्री होतील का ह्या टर्म मध्ये? तुमचं काय मत आहे? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवू शकता. धन्यवाद.